छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म टिकवला आणि वाढवला। त्याच महाराष्ट्रात संत चरणांचे आशीर्वाद मिळणे हे प्रत्येकाचे भाग्य आहे। पैसा, अपत्य किंवा लॉटरी हे भाग्य नाही, संत दर्शन हेच खरे भाग्य आहे। आपल्याकडे प्रत्येकाची प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव असायला हवा, असा सूर संत संमेलनात उमटलाय। हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं। याचा समारोप संत संमेलनाने झाला। यावेळी नाशिकच्या महंत वेना भारती, हरिभक्तपरायण चिदंबरम महाराज साखरे, कीर्तनकार गणेश महाराज भगत, इस्कॉनचे बलभद्र कृपा प्रभू, रासपती प्रभू, परमात्मा प्रभू, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर यनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार, श्री इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिराचे राधेश्याम अग्रवाल, चरणजीत सिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। वेना भारती म्हणाल्या, विश्वाला एकत्र करण्याची मोहीम भारताने मांडली आहे। पुण्यातील महोत्सवात असेच कार्य झाले असून येथे मठमंदिरांचे साधू संत यांचे दर्शन झाले। अध्यात्म ही वीरश्री असून महाबळ वाढवणारी आहे। अध्यात्मात स्वतःची ओळख करून परमेश्वरापर्यंत ते आपल्याला पोहोचवत असते। चिदंबरम महाराज साखरे म्हणाले, महाराष्ट्रात असे महोत्सव होणे गरजेचे आहे। पुढील 10 ते 15 वर्षात कीर्तन परंपरा चालेल की नाही अशी शंका काहींना वाटत होती, मात्र अशा महोत्सवातून विश्वास निर्माण होत आहे, तसेच आपल्या परंपरेची ओळख देखील होत आहे। बलभद्र कृपा प्रभू म्हणाले, परमेश्वराकडे पाठ फिरवली तर आपण अधार्मिक होऊ आणि दुःख सुरू होईल। साधू संतांचे हेच काम आहे की अशा लोकांना परमेश्वराशी जोडणे। त्याकरता गीता, भागवत वाचन आणि नामजप रोज करायला हवे। आपण परमेश्वराला मार्गदर्शक बनवले तरच योग्य दिशेला जाऊ शकतो। कृष्णकुमार गोयल म्हणाले, देवस्थानच्या सामाजिक कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळेल। सेवा, कर्तव्य, त्याग याची महती महोत्सवात पाहायला मिळाली असेही ते म्हणाले। अशोक गुंदेचा म्हणाले, धर्मावर विश्वास व एकता वाढवणे यासाठी महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला। शालेय मुलामुलींमध्ये संस्कार रुजावे याकरता देखील अनेक उपक्रम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। भी संस्थाओं का काम हिंदुओं में चल रहा है, वो थोड़ा बाहर जाने की आवश्यकता है। जैसे बाकी के लोगों का काम हिंदुओं में आके चल रहा है, उसी प्रकार सनातन हिंदू वैदिक धर्म का काम बाहर की तरफ थोड़ा चलना चाहिए, उन लोगों तक भी जाना चाहिए। कई ठिकानों पर मैं गया हूँ जहाँ पर मंदिरों को ही अन्य प्रार्थना स्थलों में परिवर्तित किया है। वहाँ पर जाके उन मंदिरों का पुनरुत्थान ये हमारा ध्येय होना चाहिए और मंदिरों से लोगों को प्रेरणा मिलनी चाहिए धर्म के कार्य की। वो प्रेरणा मिलने के लिए ऐसे उत्सव बहुत आवश्यक है और इस स्वरूप से ये पहला कदम उनका बढ़ा है। धर्म जर कोणी टिकवला असेल तर तो छत्रपती शिवरायांमुळे टिकला, नाहीतर आपण सगळे आज कुठेतरी गुडघे टेकले असते। आपण गुडघे टेकले नाही, याला पूर्ण श्रेय, याचं पूर्ण श्रेय छत्रपतींचं आहे। आणि त्याबरोबर लोकांच्या बौद्धिक आणि मानसिक बळकटीकरणाचं काम संतांनी केलं। म्हणून संत वाङ्मय आणि छत्रपती शिवरायांची राजगादी अशा दोन्हींनी मिळून धर्माचं रक्षण केलेलं आहे। त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा जे कोणी राज्यकर्ते आहेत त्यांनी धर्मकार्य करणाऱ्यांना सहकार्य करावं, सहाय्य करावं आणि धर्माची पताका उत्तरोत्तर उंचावत न्यावी अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो। ही अध्यात्म ही गोष्ट वीरश्री वाढवणारी आहे, महाबळ वाढवणारी आहे, स्वतःची ओळख करून देऊन परमात्म्यापर्यंत पोहोचवणारी आहे। म्हणून अध्यात्म हे दुबळं नाही, अध्यात्म हे स्थितप्रज्ञ आहे आणि वीर रसाचं प्रधान आहे। ते इतकं सुंदर, इतकं छान व्यासपीठ पुण्यनगरीमध्ये मिळालं। निश्चितच माऊलींना याचा खूप आनंद झाला असेल, सर्व संतांना आनंद झालाच असणार आहे नक्कीच, कारण ते हे बघतायत, हे चित्र त्यांना हवं आहे आणि हे चित्र आपल्या साध्या हातांनी आपण तयार करतो आहोत, ईश्वराला समर्पित करतो आहोत। आजच्या दिवशी आपण ते करतो आहोत। वाईट तर खरंच वाटतं आहे। कपिकुल सिद्धपीठम हा नाशिकमध्ये पंचवटी क्षेत्रामध्ये सद्गुरू गजानन महाराज आणि भगवान गोपालकृष्ण आणि भगवती रुक्मिणी परमेश्वरी यांच्या सेवेसाठी उभारलेला आश्रम आहे। जरूर सर्वांनी त्याला भेट द्यावी। आपण एक जी समर्थ रामदास स्वामी जो गजर करायचे, जी सवाई म्हणायचे, ती म्हणून आपण या रामगंगेचा उगम प्रारंभ हा आपण आजचा दिवस समजूया। असं सर्वांनी सांगितलेलं आहे की हा प्रारंभ आहे, छान प्रारंभ आहे।
आपण सवाई म्हणून